राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा माननीय मंत्री महोदया यांच्या शुभ हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती समारंभानंतर आपण व्यास मंचावर सादर आमंत्रित आहोत। माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेवाभावी करतो की माननीय मंत्री महोदया आपल्या शुभ हस्ते वैद्यकीय क्षेत्राचा आराध्य दैवत धन्वंतरी देवता विधिवत औपचारिकरित्या आपण याचं उद्घाटन करणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत परिचारिका प्रशिक्षण केंद्र मोहाडी येथील या नवीन वास्तूचं लोकार्पण सोहळा माननीय मंत्री महोदया, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली, माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या करकमलांनी आणि शुभ हस्ते या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्राचं आराध्य दैवत धन्वंतरी देवता यांचं विधिवत पूजन करून दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते येथे संपन्न होत आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध समाजोपयोगी योजनांचा हा आपण स्वागत करणार आहोत, ज्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील नाही तर देशातील आरोग्य सुविधा ह्या आदरणीय ताईंचं येथे पुनश्च एकदा स्वागत। शिला दत्तात्रय क्षीरसागर, केदारनाथ दत्तात्रय क्षीरसागर, सुनील तुकाराम घोलप, शीतल सुनील घोलप, जयश्री सुनील देशमुख आणि मयूर सुनील महोदयांच्या शुभ हस्ते लाभार्थ्यांना हे वितरित करण्यात येत आहे। अत्यंत आनंददायी क्षण मंत्री महोदयांच्या आयुष्मान भारत गोल्डन शुभ हस्ते आपणास एका सर्व ज्या लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरित करण्यात आलेलं आहे त्यांना विनंती की कृपया आपण एक सामुदायिक फोटोसाठी, ग्रुप फोटोसाठी आपण केंद्र सरकार मिळून इथे जे परिचारिका प्रशिक्षण केंद्र उभारले मोहाडीमध्ये, त्या इमारतीच्या लोकार्पणासाठी मंचावर उपस्थित आताच आपल्यातनं पुढच्या काही दुःखद घटनेमुळे प्रवीण नाना घरी त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं, त्याच्यामुळे ते आताच घरी गेले। ते प्रवीण नाना जाधव, डॉक्टर रघुनाथ भोये, डॉक्टर श्रीवास सर, DHO कपिलजी आहेर, तहसीलदार पंकज पवार, बापूसाहेब पाटील, तहसीलदार पंकज पाटील नाही ना, पवारच आहे, दोन नावं आली, डॉक्टर शरद पाटील, अंकुश पटेल, योगेश तिडके, पिंगे सर, डॉक्टर देशमुख, डॉक्टर डवले, डॉक्टर लोणे, योगेशजी तिडके, सर्व आमचे पत्रकार बंधू, आरोग्य विभागाचे कर्मचारी, इथले IDWचे EEDE आणि इमारत उभारणारे कॉन्ट्रॅक्टर, सर्वच माझ्या समोर उपस्थित माझ्या ANM आणि GNM यांच्या शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं थिअरीचं नॉलेज। थिअरी झाल्यावर प्रॅक्टिकल दिल्याशिवाय पण पास होता येत नाही, आणि प्रॅक्टिकल जेव्हा करता येतं जेव्हा
तिथे जाऊन प्रत्यक्षात फील्डवर जाऊन पेशंट बघणार, सर्वे करणार, त्याचे काय फाइंडिंग्स आले ते डिबेट करणार, चर्चा करणार आणि मग आपण त्याच्यातून जे शिकतो ती फील्ड व्हिजिट खूप महत्त्वाची असते. आणि या फील्ड व्हिजिटला जायचं असेल तर आमच्या या सगळ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना त्रास होत असतो, कारण एवढा लांब यायचं, फील्ड व्हिजिट करून उशिरापर्यंत रात्रीपर्यंत थांबायचं, मग रात्री उशिरा पोहोचायचं. जसं आता नानांनी सांगितलं की ही व्यवस्था इथे जर झाली तर नक्कीच त्यांचा फायदा होईल आणि इथे ट्रेनिंग चांगलं दिलं जाईल. मला वाटतं हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि कोविड काळात बघितलं की कशी ट्रेनिंगची गरज पडली आणि आपण काही ऑनलाईन ट्रेनिंग पण केले. मेडिकल फॅकल्टीचे सगळे ट्रेनिंग, अगदी नर्स असतील, डॉक्टर्सला काही सूचना द्यायच्या असतील, काही नवीन प्रोटोकॉल आले त्याचे काही ट्रेनिंग असतील, तर हे सगळे ट्रेनिंग भारतभरात या काळामध्ये ऑनलाईन पण दिली गेली. आणि म्हणून कुठेतरी ही कॅपॅसिटी बिल्डिंग चांगली झाली पाहिजे यासाठी ही वास्तू उभारली. मला इथे आवर्जून सांगावं लागेल की ही इमारत जवळपास 2012 ते 22 असा मोठा प्रवास करत आज उभी दिसते आहे. निश्चित मध्यंतरी काही कालावधीनिमित्त हे राहिलंही असेल. आणि ही इमारत उभी झाल्यानंतर पण तिचा वापर सुरू झाला नाही आहे. माझ्यासमोर आमचे पत्रकार पण दिसत आहेत, त्यांनी देखील याच्यावर तक्रार केली होती. आणि जर ही इमारत उभी आहे आणि यापूर्वी देखील कोविडमुळे काही कारणामुळे याचं पूर्ण कम्प्लिशन झालं नव्हतं, काही छोट्या अडचणी होत्या, तांत्रिक मान्यता नव्हत्या आणि म्हणून हा लोकार्पण कुठेतरी लांबत चालला होता. परंतु ज्या दिवशी याचा आढावा घेतला आणि असं लक्षात आलं की काही छोट्याच गोष्टी बाकी आहेत, मी तात्काळ विभागाला सांगितलं की याची एक माहिती मला द्या. आणि एक असं पण याच्यामधला योगायोग म्हणेल की भोये साहेब, दिल्लीत पण आमची एक मीटिंग झाली आणि दिल्लीमध्ये पण अशीच चर्चा झाली की आपल्या अशा खूप इन्स्टिट्यूट असतात की ज्या कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी असतात आणि दुर्दैवाने त्याचा वापर होत नाही. आणि काही ठिकाणी तर जरी उभ्या आहेत परंतु ती वापर न झाल्यामुळे त्या पडून आहेत. तर आता करोनाने शिकवलं की किती अपग्रेड होणं गरजेचं आहे. नुसतं आपण डिग्री एकदा घेतली आणि म्हणजे सगळंच नॉलेज आलं असं नाहीये. तर जे काही बेस्ट प्रॅक्टिस होते, मग कुठे परदेशात होत असेल तिथून बेस्ट भारतात येते, भारतातून अनेक राज्यांमध्ये ते कळवलं जातं. मग जी बेस्ट प्रॅक्टिस येते त्याचं ट्रेनिंग येतं. कुठलाही आजार आला त्याचं कसं कंट्रोल करायचं त्याचं ट्रेनिंग येतं. आता तुम्ही वॅक्सिनचं बघितलं असेल, अगदी वॅक्सिन इथे आणण्यापासून ते मेंटेन करण्यापासून, कोल्ड चेन मेंटेन करण्यापासून ते पेशंटला देण्यापर्यंत, ते कोविन पोर्टल, त्याचं रजिस्ट्रेशन, म्हणजे इतक्या बारीक गोष्टी बघायला लागतात. आणि त्याच्यासाठी हे ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे. आणि दिल्लीत देखील ही चर्चा झाली आणि तिथे देखील आरोग्य विभागाचा असा निर्णय झाला की असे इन्स्टिट्यूट आहेत जे मोठे पण मुंबई, पुणे शहरामध्ये, दिल्लीमध्ये खूप मोठे इन्स्टिट्यूट आहेत की जिथे काही राज्यांचे विद्यार्थी येऊन ट्रेनिंग घेतात. असे पण इन्स्टिट्यूट आहेत जे राज्य लेवलचे आहेत, जिल्हा लेवलचे आहेत. आणि तिथे पण असं झालं की ही माहिती घ्यायची. तर हा योगायोग असा झाला की इथली पण माहिती आणि तिथून आलेला पण प्रोग्राम हा दोन्ही बाजूने मला स्ट्रॉंगली घ्यावा लागला आणि बघावं लागला. आणि माझ्याही लक्षात आलं की खरंच कॅपॅसिटी बिल्डिंगच तयार नाहीये किंवा तीच तयार नाहीये बिल्ड करायला, तर तिच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मी पण सांगितलं की लवकरात लवकर हे उद्घाटन करा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होईल. आणि नर्सिंग क्षेत्र असं आहे की म्हणजे डॉक्टर मी पण आहे आणि डॉक्टरांचा आणि नर्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी जरी लिहून दिलं तरी प्रत्यक्षात जबाबदारी तुमची महत्त्वाची येते. तुम्ही एक पेशंट आणि डॉक्टरमधला दुवा आहे. नर्स इज व्हेरी, म्हणजे मी असं म्हणेल की तुमचा रोलच वेगळा आहे आणि तुमच्याशिवाय ते पूर्ण पण होत नाही. डॉक्टरांनी लिहून प्रिस्क्राईब करून निघून जातील, पण ते देऊन ते पूर्ण त्याचं चांगलं हे झालं की नाही त्याला मॉनिटर करणं, ही सगळी जबाबदारी नर्सिंगने अक्षरशः दिवसरात्र चांगली पेलली जपली आहे. मी तुमच्या सगळ्या या नर्सिंगच्या
आमच्या आपल्या वॉरियर्सला, कोविड वॉरियर्सला मनापासून धन्यवाद देते की रात्रंदिवस तुम्ही कोविड काळात पर्वा न करता काम केलं. सो एकदा जोरदार टाळ्यांनी या वॉरियरचा आपण आभार मानूया. आणि कोविडच्या आधी सुद्धा निपा व्हायरस असेल किंवा असे काही व्हायरस आहेत की जे अचानक आले आणि त्याच्यामध्ये आमच्या काही नर्सला, जसं कोविडमध्ये पण आमच्या काही नर्स आम्ही गमावल्या दुर्दैवाने, तशा त्या निपा व्हायरसमध्ये पण आमच्या काही नर्स गेल्या. म्हणजे असं नाही आहे की एक जसं सोल्जर आपला ड्युटी करत असतो बॉर्डरवर, पण ही पण मंडळी तेवढीच त्या जोखिमेमध्ये जाऊन काम करत असते. कळत न कळत कधी कधी चुकून कधी काही ॲक्सिडेंट होतात आणि त्यासुद्धा त्याच्यामध्ये त्यांनाही तो धोका असतो. तर मला वाटतं ह्या पण तेवढंच, ह्या फॅकल्टीमध्ये तेवढंच सिरियस गोष्टी असतात की ज्या आपण कदाचित लक्षात येत नाही. आणि ह्या कोरोना काळात पण आमच्या खूप चांगल्या सेवा या नर्सनी दिल्या. मग अगदी पेशंट बरा झाल्यावर पोस्ट कोविड काही होऊ नये म्हणून त्यांचं ट्रेनिंग, त्यांना योगा, त्यांना डाएटच्या इन्स्ट्रक्शन. तर मला वाटतं हे सगळं एक पालकाच्या भूमिकेत जाऊन आपण केलं आहे. मी ॲप्रिशिएट करते तुमच्या कामाला की हीच अशीच सेवा आपण आपल्या या फील्डमध्ये कायम देत राहा. आणि मला वाटतं कोणी सांगण्यापेक्षा आपणच आपली ही सेवा इतकी उच्च पदाला नेऊन ठेवू की जे फ्लोरेन्स नायटिंगेल यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी जे आत्मसमर्पण केलं की नाही मला ही सेवा पूर्णच न्यायची आहे सगळ्या पेशंटच्या चांगल्या याच्यासाठी, बरं होण्यासाठी. मला वाटतं तीच भूमिका घेऊन तुम्ही पण या क्षेत्रामध्ये काम कराल. आणि कधी कधी असं होतं की पेशंट कदाचित तुमचं नाव विसरू पण शकतो, परंतु तुम्हाला तो कधीच विसरणार नाही. तुम्ही केलेल्या कष्टाला ते कधीच विसरणार नाही. त्याच्या आयुष्यभरात तो असं दाखले देत असतो की त्या दवाखान्यातली ती नर्स होती आणि तिथे तिने मला ही मदत केली. तर मला वाटतं ह्या अशा अटॅचमेंटमधूनच आपण खूप या फील्डला खूप स्ट्रॉंग केलं आहे. आणि भविष्यामध्ये पण आपल्याला खूप चॅलेंजेस आहेत. आणि असा काळ आहे की आपण आता आत्मनिर्भर भारत जेव्हा सांगतो तेव्हा ह्या भारतामध्ये सुद्धा अशा खूप चांगल्या सेवा की या नर्सिंग क्षेत्रामधल्या अजून स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि त्या करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालू केलेले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या नर्सिंग क्षेत्रामध्ये एक अपडेट्स पण आले पाहिजे. आणि त्यासाठी आता आमच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने नर्सिंग काउन्सिल आणि राज्य या माध्यमातून एक लाईव्ह रजिस्टर आणलेलं आहे की त्याच्यावर आपल्या पूर्ण लाईव्ह रजिस्टरमध्ये कुठे कुठे कोण प्रॅक्टिस करत आहे. आणि मग कधी कधी ही अद्ययावत माहिती पण गरजेची असते की जे आपल्या सरकारला कुठे कुठे गरज आहे तिथे ह्या माध्यमातून ती मदत पण मिळेल. आणि कधी कधी कुठे डिमांड होत असेल की नर्सिंग क्षेत्रातली ही एक्सपर्टीज आम्हाला हवी आहे, तर मला वाटतं या माध्यमातून पण नर्सिंग क्षेत्राला तो मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. INC च्या माध्यमातून आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी दिल्लीला NCR मध्ये कौशल्य सिम्युलेशन लॅबची व्यवस्था केलेली आहे. मी DHCS आमच्या DD सरांना मी सांगेल की आपल्या पण काही विद्यार्थ्यांना जर ह्या NCRच्या सिम्युलेशन लॅबमध्ये आपण व्यवस्था केली तर त्यांची एक व्हिजिट तिकडे जर केली तर त्यांना पण या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बरोबर तिथे काही शिकता येईल का किंवा त्यांचा अनुभव घेऊन त्यांना भविष्यात त्याचा फायदा होईल. तर आपण जर ती व्यवस्था केली तर माझी मदत नक्कीच त्यात होईल. आणि मला वाटतं ह्या गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजे. एक्सपोजर दिल्यावर त्यांना कळतं की इतकं अद्ययावत झालेलं आहे सायन्स. तर मला वाटतं ही संधी आहे आणि त्या माध्यमातून आपण तो पण या प्रॅक्टिशनर नर्ससाठी आपण तो प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आता INCद्वारे क्रिटिकल केअर रेसिडेन्सी प्रोग्राममध्ये नर्स प्रॅक्टिशनरमध्ये जेरियाट्रिक आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनलमध्ये पण नर्सिंगचे विशेष अभ्यासक्रम आता पाईपलाईनमध्ये. याचं कारण काय की इतक्या वर्ष आता नर्सिंग क्षेत्र आपण बघत आलो, पण आता डिमांड आहे की जेरियाट्रिकमध्ये काही देश आहेत की ते फक्त त्यामध्ये काम करतात आणि तिथे नर्सिंगची मोठी गरज त्या विभागाला जाणवते. तर तिथे आपणही तेच प्रयत्न करतोय की जेरियाट्रिक ग्रुप असा आहे की जिथे नर्सिंग एक महत्त्वाचा रोल प्ले करते आणि त्यासाठी पण आपण तो कोर्स आणतो आहोत. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की
मेंटल हेल्थमध्ये आता खूपच आपल्याला चॅलेंजेस आहेत. या वर्षीचं बजेट पण वाढवलेलं आहे आणि आपण पण बघितलं की कोविडमध्ये, पोस्ट कोविडमध्ये हा मेंटल स्ट्रेस अति वाढलेला दिसला आणि याला अनुसरून अनेक असे आजार वाढत चालले. म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजचा तुमचा हा पण विषय येतो की डायबिटीज वाढत चाललंय, बीपी वाढत चाललंय, कार्डियक प्रॉब्लेम वाढत चाललंय, पण ॲट द सेम टाइम तुमचं मेंटल हेल्थ पण तेवढंच अफेक्ट होत चाललंय. मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा नर्सिंग केअरची खूप मोठी गरज आहे की जिथे तुमच्या माध्यमातून ती मदत मिळेल आणि त्या पेशंटला ती बरं करण्यासाठी एक विशेष एक्सपर्टीज नर्स क्षेत्रातनं आल्या तर खूप चांगली हेल्प आपल्या क्षेत्रामध्ये होईल. आणि म्हणून हे पण विशेष अभ्यासक्रम आता केंद्र सरकारने घेण्याचा निर्णय केलेला आहे. खूप सगळं काम करायचं आहे आणि एक चांगलं टेक्नॉलॉजीला धरून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने आता आयुष्यमान भारत या स्ट्रक्चरमधून एकतर गावोगावी हे इन्फ्रास्ट्रक्चर पण स्ट्रॉंग करायचं आहे हेल्थचं. मग PHC असेल, CHC असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल आणि त्याचबरोबर आता आपण जे आयुष्यमान भारतचे कार्ड दिले, या गोल्डन कार्ड, तर त्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचं इन्शुरन्स या फॅमिलीतल्या मेंबर्सला दिलं जाईल की कधी गरज पडली काही ऑपरेशन्स किंवा त्या ज्या लिस्टमध्ये जी काही डिसीजेस कव्हर होतात तर त्यासाठी त्या फॅमिलीला मदत होईल. आणि मला वाटतं आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा CHCच्या माध्यमातून आपण कन्सल्टेशनमध्ये काम करतो आहोत. तर आता पंतप्रधान महोदयांचं म्हणणं आहे की गावातला माणूस लांब जातो प्रवास करून जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मग त्याला ती मेडिसिन, औषधं किंवा मग एक्सपर्टीजचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. तर ते न होता तिथल्याच सुविधा इथे आहे का मोहडीला? टेलिकन्सल्टेशन आहे, एमओ ई संजीवनी. तोच हेतू आहे की इथनंच आपण त्या पेशंटला जोडून देणार, जर गरज पडली तर एक्सपर्टीजचं हे देणार. आपल्याकडे होत आहे टेलिकन्सल्टेशन. आतापर्यंत किती झाले अंदाजे? 4-5 हजार. म्हणजे बघा, इथल्या व्यक्तीला प्रवास करून जाऊन लांबचा वेळ घालवण्यापेक्षा इथेच त्यांना ते मार्गदर्शन होईल. कुठली टेस्ट करून घ्यायची आहे, काय गरज आहे, ही टेस्ट करायची आणि मग गरज ऑपरेशनची गरज असेल तरच आपण पुढे रेफर करणार. मला वाटतं हा छोटा छोटा आपण बदल केला तरी पेशंटला खूप मोठी मदत होते. हे करोनाच्या काळात आपण बघितलं आणि असे करोडो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये फायदा झालेला आहे की पेशंटला तिथल्या तिथे ती मदत मिळाली आहे. मी आवर्जून विनंती करेल आरोग्य विभागाला की अजूनही टेलिकन्सल्टेशनची आपली ग्रामीणची अजून साखळी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तर ते हब अँड स्पोक मॉडेल जे आपण CRP2 मध्ये बजेट पण दिलेलं आहे ते पूर्ण करून घ्यावं आणि जेणेकरून आपल्याला एक आरोग्य सेवा देण्यासाठी गावोगावी ही सुविधा आपण देऊ शकू. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानेल आणि नर्सिंग क्षेत्राला विशेष करून तुमचे पुढच्या दृष्टीने मदत ही म्हणेल की TB इलिमिनेशन प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, जो 2025 मध्ये आपलं टार्गेट आहे की आपण TB मुक्त भारत. पण हे करत असताना सर्वेक्षणही खूप महत्त्वाचं आहे. काही पेशंट जी ट्रीटमेंट अर्धवट सोडतात किंवा मग घेत नाही तर ते देखील शोधून आपल्याला परत त्या ट्रीटमेंटमध्ये आणणं असेल. आणि टेस्टच्या बाबतीत मला वाटतं टेस्टिंग तर इथे उपलब्धच आहे, टेस्टिंगच्या बाबतीतही ती काळजी घेणं गरजेचं आहे. ॲनिमिया मुक्त भारत या प्रोजेक्ट योजनेमध्ये महिलांकडून विशेष करून महिला मुली ज्या असतील त्यांचा HB तपासून त्याच्यावर देखील आपण ट्रीटमेंटची व्यवस्था करावी. खूप सगळ्या योजना आहेत. एक हेल्थ पिलरच्या माध्यमातून तुम्हीच आहात की तुम्ही त्या सर्वेक्षणातनं आणि सर्वेक्षण आल्यानंतर ट्रीटमेंट याच्यातनं तुमच्यावर ती भिस्त आहे की तुमच्याकडून येणारी माहिती आणि त्या माहितीतनं मग नंतर पॉलिसी डिसिजन. तर मला वाटतं ही चॅनल आणि ही जी चेन आहे ही अजून स्ट्रॉंग करण्यासाठी तुमची खूप खूप मदत आपल्या विभागाला अपेक्षित आहे. माझ्यासमोर आशाताई पण बसलेल्या आहेत. ही तुमची सगळ्यांची एक टीमवर्क आहे आणि मी आशाताईंचं पण खूप आभार मानेल. भारतभरामध्ये अशा आमच्या लाखो आशा सेविका आशाताई आहेत की ज्या घरोघरी जाऊन या कोविड काळात पण न थांबता त्यांनी पण काम केलंय. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांचे पण आभार मानूया आणि परत एकदा या
सगळ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न म्हणून, सगळ्यांचीच कर्तव्य म्हणून आपणही जागरूकतेने बघू. कोणी आजारी असेल तर PHC मध्ये काही टेस्ट, किती टेस्ट होतात सर इथे? फ्री टेस्ट किती प्रकारच्या टेस्ट करतो आपण? 15-20. PHC लेवलला किती आहेत? HLLच्या किती टेस्ट? 21. तर सर 21 प्रकारच्या टेस्ट आपण फ्री करतो. माझी विनंती आहे की तो बोर्ड आपण मोठा लावून द्यावा की ह्या टेस्ट आपल्याकडे फ्री करून मिळतील, जेणेकरून आमच्या ग्रामस्थांना त्याची माहिती मिळेल. कारण आज माहिती नसल्यामुळे पेशंट निघून जातात, प्रायव्हेटला नेसेसरी त्यांना तो खर्च पण करावा लागतो. तर आपण थोडी जनजागृती केली ना, आपण जर आपल्या माध्यमातून हे बोर्ड प्रत्येक PHCला, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सगळीकडेच हे कंपल्सरी आहे, आणि ती बोर्ड पण लावा आणि मेडिसिन पण मला वाटतं जे उपलब्ध आहे की नाही यासाठी सुद्धा तुम्ही व्यवस्थित तो पण बोर्ड मेंटेन करा. माझी एकच विनंती आहे की खरं आपण कोणी मागण्यापेक्षा आपण द्यावं, असं आपलं क्षेत्र आहे. आपलं क्षेत्र वेगळं आहे. आपण वाट न बघता आपणच पोहोचावं आणि आपणच द्यावं, असं आपलं सेवेचं क्षेत्र आहे. तर माझी विनंती आहे की त्या माध्यमातून आपण ती व्यवस्था करावी, आणि काही उणेवा असतील, कमी असेल तर DHO आहे, सिव्हिल सर्जन DD साहेब आहेत, त्यांना पण आपण सांगावं आणि माझ्याकडे देखील पत्रव्यवहार करावा, जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही. आणि पेसानुसार सर PHC विभाजनाच्या बाबतीत जो मुद्दा आला, तर मला पण ग्रामस्थांनी विनंती केली, जो नानांनी पण सांगितला, तर आपणही एक प्रपोजल बनवावं आणि PHC जर अजून एक होऊ शकते तर नक्कीच त्याच्यावर आपण काम करूया. आरोग्य बळकटी करण्यासाठी इथे लक्ष्य मानांकनमध्ये आहे, PHC नाही आहे, फक्त RH आहे. PHCला काय अडचण आहे? PHC लक्ष्य नाहीच आहे, अजून नाही आलो. नाही, PHC आत्ता नाही आहे, आता RH पर्यंतच आहे. परंतु माझी इच्छा आहे की जरी नाही आलं पण तेच गाईडलाईन्स घेऊन आपण प्रत्येक PHC जर लक्ष्यच्या भागाने केली तर मला वाटतं तुमची PHC त्या स्टँडर्डला आपोआपच येईल. म्हणजे न सांगताच आपण जर पोहोचलो तर मला नाही वाटत काही अडचण आहे की त्याच्यासाठी सरकारने सांगितलं पाहिजे की लक्ष्यचं आता आपण PHCला इन्क्लूड करतोय. तर जरी नसलं तरी त्या लक्ष्यच्याच मॉडेलवर PHCला देखील आपण काम केलं पाहिजे, आणि एकदा ते मॉडेल आलं तर प्रत्येक ठिकाणी ती चांगली सुविधा येईल असा माझा विश्वास आहे. आणि लाईट आणि पाण्याची व्यवस्थाच्या बाबतीत जी काही अडचण आहे त्या बाबतीत तात्काळ आपण निर्देश द्यावे, आणि काही अडचण आली तर मला सांगावं. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि एवढंच सांगते की ही वास्तू एक आदर्शवत वास्तू म्हणून, ट्रेनिंगचं काम म्हणून आणि पुढच्या काळात एक योगदानाचं काम म्हणून, सर्वे म्हणून ही खूप महत्त्वाची अशी वास्तू आज इथे उभारली जाते. या वास्तूची काळजी घेणं सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. आपण सगळ्यांनी या मंदिराला, या आरोग्याच्या मंदिराला जपावं. आणि मी आपल्या सगळ्या एमओज आणि सगळ्या इथल्या फॅकल्टी मेंबर्स, सगळ्या अधिकाऱ्यांना मी एक विनंतीच करेल की जरी माझा दौरा कुठे असला जिल्ह्यात तरी मी सरप्राईज व्हिजिट करण्याचं ठरवलं आहे की कुठल्याही PHC असेल, असे इन्स्टिट्यूट्स असतील किंवा उपकेंद्र असतील किंवा SDH असतील, तर मला वाटतं तो एक मेसेजही आपण देऊन टाकावा, जेणेकरून अशा काही भागात मी स्वतः बघितलं की जिथे कधी कधी 5 वाजले की ड्युटी संपली, हा जो एक तुमचा एक मेंटली एक हे झालेला विषय मला वाटतं आपण कुठेतरी बदलला पण पाहिजे आणि आरोग्य सेवा म्हणून इथे गांभीर्याने बघितलंही पाहिजे. तर मला वाटतं तो पण एक विषय महत्त्वाचा आहे जो आज मी इथे तुमच्या सगळ्यांसमोर सांगते. कारण आपण सांगण्यापेक्षा कामाचं सगळ्यांनीच भान ठेवलं पाहिजे, आणि कोणी येऊन सांगावं आणि तक्रार करावी यापेक्षा आपण आपलं काम नियमितपणे करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.